नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिक्स 12 पार्ट सेकंड मधला जो 4th नंबरचा चॅप्टर आहे डिफायनाइट इंटिग्रेशन मधला एक्सरसाइज 4.2 मधला क्वेश्चन नंबर 1 हा पाहणार आहोत। क्वेश्चन नंबर 1 पाहणार आहोत। चला तर चालू करू आपण। तर पहिला नंबरचा क्वेश्चन काय आपल्याकडे की दिला आहे इंटिग्रेशन 1 to 9 x + 1 अपॉन अंडर रूट ऑफ x। इंटिग्रेशन 1 to 9 x + 1 अपॉन अंडर रूट ऑफ x। तर याच्या आधी आपण प्रॉपर्ट्या पाहिल्या पहा। याच्या आधी आपण 8 नंबरच्या 8 प्रॉपर्ट्या पाहिल्या पहा। पेज नंबर 157 पुस्तकं तुमच्या समोर असू द्या। 8 प्रॉपर्ट्या पाहिल्या। तर त्यातल्या आपण एक वेळेस प्रॉपर्ट्या फक्त रिवाइज करू क्विक मध्ये एकदम। सगळ्यात पहिली प्रॉपर्टी काय म्हणते की जर इंटिग्रेशन a to a जर दोन्ही लिमिट सेम असतील तर आन्सर काय येते 0 येते। 2 नंबरची काय म्हणते इंटिग्रेशन a to b f of x into dx इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन b to a जर लिमिट इंटरचेंज केले तर आन्सर काय होते निगेटिव्ह होते। त्यानंतर 3rd नंबरची प्रॉपर्टी काय म्हणते इंटिग्रेशन a to b f of x into dx आणि इंटिग्रेशन a to b f of t into dt म्हणजे काय ते व्हेरिएबलवर डिपेंड नसते। आन्सर जे असते ते व्हेरिएबलवर डिपेंड नसते डिफायनाइट इंटिग्रेशन। त्यानंतर काय म्हणते जर a to b f of x into dx असेल तर आपण त्याचे काय करू शकतो त्याचा मिड पॉइंट घेऊ शकतो a to c f of x into dx प्लस c to b f of x into dx। हे झाली 4 नंबरची। त्यानंतर 5 नंबरची प्रॉपर्टी काय म्हणते की जर इंटिग्रेशन a to b f of x into dx असेल पहा इंटिग्रेशन a to b f of x into dx जर असेल तर काय करू शकतो आपण या दोघांची ऍडिशन इंटिग्रेशन a to b जसं तसं f of a plus b आणि याच्यामधून काय हा व्हेरिएबल मायनस करू शकतो हा x इंटू dx। हे किती नंबरची प्रॉपर्टी होती हे होती 5 नंबरची। त्यानंतर 6 नंबरची प्रॉपर्टी सेम आहे 5 सारखी फक्त काय इथं 0 to b 0 to a आहे मग 0 plus a minus x फक्त a minus x येईल। त्यानंतर 7 आणि 8 ह्या प्रॉपर्ट्या अशाच आहेत। तर ह्या प्रॉपर्ट्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या होत्या। आता आपल्याला ऍक्च्युअल क्वेश्चन पाहायचे आहेत या प्रॉपर्टीवरती ऍक्च्युअल क्वेश्चन पहा। एक्सरसाइज 4.2 मधला पहिला क्वेश्चन काय म्हणते इव्हॅल्युएट इंटिग्रेशन i इज इक्वल टू 1 to 9 लिमिट काय लोअर लिमिट आहे 1 अप्पर लिमिट आहे 9 x + 1 अपॉन अंडर रूट ऑफ x आपण सॉल्व करू। चला पहा सगळ्यात पहिले काय करसान i इज इक्वल टू इंटिग्रेशन मी काय करतो हा जो आहे की अंडर रूट ऑफ x या दोघांना वाटून देतो सगळ्यात पहिले। तर x अपॉन अंडर रूट ऑफ x x अपॉन अंडर रूट ऑफ x प्लस 1 अपॉन अंडर रूट ऑफ x इंटू dx हा जो डिनॉमिनेटर आहे हा डिनॉमिनेटर वाटून दिला पहा इंटिग्रेशन लिमिट 1 to 9 जसं तसं इंटिग्रेशन 1 to 9 लिमिट पहा लिमिट देणं सुरू करा इंटिग्रेशन 1 to 9 काय येईल पहा हा x ची पॉवर किती आहे 1 अपॉन या अंडर रूट ऑफ x ले लिहू शकतो आपण x टू द पॉवर 1/2 प्लस 1 अपॉन या x ले लिहू शकतो अंडर रूट ऑफ x ले x टू द पॉवर 1/2 इंटू dx पहा। त्यानंतर काय करसान की बुवा हा जो x टू द पॉवर 1/2 आहे हा खाली आहे डिनॉमिनेटर मध्ये यारे वरती घ्या न्यूमरेटर मध्ये मग याची पॉवर इथं 1/2 पॉझिटिव्ह आहे वरती गेल्यानंतर काय होणार निगेटिव्ह म्हणजे इंटिग्रेशन 1 to 9 x टू द पॉवर 1 मल्टिप्लाइड बाय x टू द पॉवर -1/2 प्लस हा 1 जसा तसा 1 मल्टिप्लाइड बाय x टू द पॉवर -1/2 इंटू dx। चला इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 to 9 जसं तसंच x टू द पॉवर 1 मल्टिप्लाइड बाय x टू द पॉवर -1/2 म्हणजे x टू द a टू द पॉवर n मल्टिप्लाइड बाय a टू द पॉवर m दोघांचे बेस सेम आहे तर काय होत असते a टू द पॉवर m प्लस n म्हणजे या दोघांमध्ये काय होणार ऍडिशन म्हणजे काय आहे 1 प्लस -1/2 म्हणजे 1 - 1/2 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर काय येते 1/2 इथं होईल x टू द पॉवर 1/2 प्लस इथं काय आहे x टू द पॉवर -1/2 जसाचा तसा 1 मल्टिप्लाइड बाय x टू द पॉवर -1/2 सेम राहते इंटू dx। चला इंटिग्रेशन 1 to 9 आता काय करसान दोघांना इंटिग्रेशन वाटून द्या दोघांना लिमिट वाटून द्या पहा x टू द पॉवर 1/2 इंटू dx प्लस इंटिग्रेशन x टू द पॉवर -1/2 लिमिट 1 to 9 इंटू dx दोघांना काय केलं आपण दोघांना लिमिट वाटून दिल्या दोघांना पण इंटिग्रेशन वाटून दिलं। त्यानंतर पहा पुढे इंटिग्रेशन 1 to 9 x टू द पॉवर 1/2 x टू द पॉवर n च्या फॉर्म मध्ये आहे इंटिग्रेशन मग x टू द पॉवर n चं इंटिग्रेशन काय असते x टू द पॉवर n + 1 अपॉन n + 1 प्लस c पण इथं c घ्यायचं काम नाही कारण की लिमिट दिलेले आहेत डिफायनाइट इंटिग्रेशन आहे इनडिफायनाइट इंटिग्रेशन नाही आहे। देअरफॉर i इज इक्वल टू x टू द पॉवर 1/2 चे इंटिग्रेशन येते x टू द पॉवर 3/2 म्हणजे पहा 1/2 प्लस 1 काय येते 3/2 म्हणजे इथं येईल पहा x टू द पॉवर 3/2 अपॉन 3/2
त्यानंतर हे जे लिमिट आहेत 1 to 9 जशाच्या तशा, याच्यामध्ये ॲडिशन एक्स टू द पॉवर -1/2 चे इंटिग्रेशन येते एक्स टू द पॉवर 1/2, म्हणजे इथं काय येईल पहा, एक्स टू द पॉवर 1/2 अपॉन 1/2 लिमिट जे आहेत 1 to 9 जशाच्या तशा इज इक्वल्स टू, आता पहा 3/2 आहे, हा 2 वरती जाणार आणि 3 खाली, म्हणजे काय होणार 2/3 काढला बाहेर, एक्स टू द पॉवर 3/2 1 to 9 जसाचा तसा लिमिट प्लस हा 2 वरती जाणार आणि 1 जो आहे तो खाली देत नसता, त्यानंतर इथं येणार एक्स टू द पॉवर 1/2 टू द पॉवर लिमिट 1 to 9, काहीच नाही. आता काय करसान, लिमिट पुट करसान. आता दोन लिमिट मध्ये कधी काय असते सबट्रॅक्शन, पहिले अप्पर लिमिट पुट करा, सबट्रॅक्शन घ्या, नंतर लोअर लिमिट पुट करा. इथं पण अप्पर लिमिट पुट करा, सबट्रॅक्शन घ्या, लोअर लिमिट पुट करा. चला काय येईल मग पाहू आपण. हे 2/3 जसा तसा इन ब्रॅकेट एक्सच्या ठिकाणी 9 टू द पॉवर 3/2 मायनस 1 टू द पॉवर 3/2, त्यानंतर प्लस 2 इन ब्रॅकेट 9 टू द पॉवर 1/2 मायनस 1 टू द पॉवर 1/2. चला हा 2/3 जसाचा तसा इन ब्रॅकेट 9 टू द पॉवर 3/2, याला आपण असं पण लिहू शकतो पहा 9 टू द पॉवर 1/2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 1 3च राहते, मायनस 1 1ची पॉवर काही असो, 1ची पॉवर 1 घ्या, 1ची पॉवर 10 घ्या, सेम राहते 1च राहते, प्लस 2 जसाचा तसा याला पहा 9 टू द पॉवर 1/2 ला आपण अंडर रूट ऑफ 9 लिहू शकतो, अंडर रूट ऑफ 9 मायनस 1 कारण की 1 टू द पॉवर 1/2 1च राहते. पहा 2/3 इन ब्रॅकेट आता या 9 टू द पॉवर 1/2 आणि त्याचा क्यूब आहे, म्हणजे याला आपण लिहू शकतो अंडर रूट ऑफ 9 त्याचा क्यूब, मग मी याला डायरेक्ट असं लिहू शकतो अंडर रूट ऑफ 3 चा स्क्वेअर आणि त्याचा क्यूब. काय केलं आपण, 9 म्हणजे 3 चा स्क्वेअर, या 1/2 ले अंडर रूट लिहिलं आणि हा क्यूब जसाचा तसा, मायनस 1 प्लस 2 इन ब्रॅकेट या 9 ले अंडर रूट ऑफ 9 ले 3 चा स्क्वेअर मायनस 1. पहा इथं 2/3 जसाचा तसा स्क्वेअर रूट कॅन्सल, इथं आलं 3 चा क्यूब आहे, 3 चा क्यूब मायनस 1 प्लस 2 इन ब्रॅकेट स्क्वेअर रूट कॅन्सल 3 मायनस 1, 2/3 जसाचा तसा इन ब्रॅकेट 3 चा क्यूब राहते 27 मायनस 1 प्लस 2 इन ब्रॅकेट 3 मायनस 1 2. पहा 2/3 जसा तसा 27 मायनस 1 26 मल्टिप्लाइड बाय 26 प्लस 2 टू ज 4. आता 26 मल्टिप्लाइड बाय 2, आता 26 ने 2 ले मल्टिप्लाय करा, किती येते, इथे घेतो पहा 26 मल्टिप्लाय बाय 2 52, पहा इज इक्वल्स टू 52 अपॉन 3 प्लस 4, 52 अपॉन 3 प्लस 4, क्रॉस मल्टिप्लाय करा, याच्या खाली काय नाही म्हणजे 1 आहे. पहा 52 मल्टिप्लाइड बाय 1 52 प्लस 3 मल्टिप्लाइड बाय 4 4 3 12 अपॉन 3. आता 52 प्लस 12 64 अपॉन 3 हे झालं याचं फायनल आन्सर. चला लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट करून घ्या, आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ. 2 नंबरचा क्वेश्चन आहे, इंटिग्रेशन I इज इक्वल टू 2 to 3 लिमिट 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 5x प्लस 6. अशा टाईपचा क्वेश्चन आपण इंटिग्रेशन मध्ये केला आहे. म्हणजे काय केलं होतं आपण अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x त्याचा होल स्क्वेअर 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x घेऊन घ्या. पहा इथं I इज इक्वल इंटिग्रेशन आता 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x काय आपल्याकडे 5, कोएफिशियंट ऑफ x त्याचा होल स्क्वेअर. पहा आता 5 मल्टिप्लाइड बाय 1 5/2 त्याचा होल स्क्वेअर किती येते 25 अपॉन 4. मग हा 25 अपॉन 4 काय केला होता आपण, एक वेळेस या x नंतर ऍड केला होता आणि एक वेळेस सबट्रॅक्ट केला होता. पहा I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 to 3 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 5x प्लस 25 अपॉन 4 मायनस 25 अपॉन 4 प्लस 6 जसाचा तसा इंटू dx. 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x वाला आपला मेथड आहे. आपण हा जो आपला कोएफिशियंट आला तो काय केला आपण एक वेळेस या 5x म्हणजे या x नंतर एक वेळेस ऍड केला, एक वेळेस सबट्रॅक्ट केला. चला I इज इक्वल टू इंटिग्रेशन 2 to 3 1 अपॉन याला एक टर्म पकडा. पहा याला जर एक टर्म पकडली याला एक वेगळी पकडली तर हा काय येते x प्लस 5 अपॉन 2 x प्लस 5/2 चा होल स्क्वेअर येते. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं पहा x प्लस 5/2 होल स्क्वेअर जर केला आपल्याला आपण ना तर a प्लस बी होल स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये येते. मग काय होणार a स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर प्लस 2ab 2 मल्टिप्लाइड बाय ab x मल्टिप्लाइड बाय 5 अपॉन 2 प्लस b स्क्वेअर म्हणजे 5/2 चा होल स्क्वेअर. इथं येणार x स्क्वेअर हा 2 कॅन्सल इथे येईल प्लस 5x आणि इथं काय येणार 25 अपॉन 4.
ए प्लस बी होल स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये. पहा मी तिथं एक्सपांड करून दाखवलं तुम्हाला. मग याला लिहू शकतो आपण एक्स प्लस 5/2 त्याचा होल स्क्वेअर, एक्स प्लस 5/2 त्याचा होल स्क्वेअर, मायनस साईन. पहा 25/4 प्लस 6 मायनस 25/4 प्लस 6, बेस सेम नाही आहेत, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 25 मल्टिप्लाइड बाय 1 25 मायनस 25 प्लस 6 24 अपॉन 4 1 4 मायनस 25 प्लस 24 किती राहते 1/4, पण हा राहील निगेटिव्ह, म्हणजे इथं काही मायनस 1/4. त्यानंतर पहा पुढे इंटिग्रेशन I इज इक्वल्स टू 2 to 3 1 अपॉन x प्लस 5/2 होल स्क्वेअर मायनस. आता पहा एक्स स्क्वेअर, आता इथे ए स्क्वेअर पाहिजेत, म्हणजे आता 1चा स्क्वेअर म्हणजे 1च आणि 1चं स्क्वेअर रूट 1. आता 4 कितीचा स्क्वेअर आहे 2चा स्क्वेअर आहे, म्हणजे याला आपण डायरेक्ट 1/2 होल स्क्वेअर लिहू शकतो इंटू dx जसाचा तसा. पहा हे तुम्हाला दिसते काय, इंटिग्रेशन ऑफ 1/x स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आला. आपल्याकडे एक फॉर्म होता, पहा लिहून दाखवतो तुम्हाला इथं. इंटिग्रेशन 1/x स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू dx इज इक्वल्स टू 1/2 a इंटू लॉग ऑफ इन ब्रॅकेट x मायनस ए अपॉन x प्लस ए प्लस सी असा होता. पहा दिसते का तुम्हाला, इंटिग्रेशन ऑफ 1 याले पूर्णयाला x पकडलं आणि याले ए पकडलं तर x स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आलं. मग x स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आलं तर काय असते, इज इक्वल्स टू 1/2a लॉग ऑफ 1/2 ए किती आहे आपल्याकडे 1/2, 2a म्हणजे 1/2 इंटू लॉग ऑफ x मायनस ए अपॉन x प्लस ए. एक्स मायनस ए म्हणजे x आहे आपल्याकडे, x प्लस 5/2 मायनस ए काय 1/2 अपॉन x प्लस ए, x काय आपल्याकडे x प्लस 5/2 प्लस 1/2 आणि याले प्लस सी लिहायचं काम नाही, कारण की आपल्याकडे लिमिट्स आहेत. काय आहेत लिमिट्स 2 to 3 लिमिट पुट करून दिले. चला पाहू आपण समोर काय आहे तिथं. पहा इथं काय होणार, हा 2 आणि हा 2 कॅन्सल. I इज इक्वल्स टू इथं काय आधी इथं काय राहिला फक्त लॉग ऑफ इन ब्रॅकेट पहा x प्लस 5/2 मायनस 1/2. आता याचे की नाही सगळ्याचे बेस सेम नाही आहेत. आता बेस सेम, आता या दोघांचे बेस सेम आहेत, तर काय करसान, ऍडिशन असेल तर ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन. पहा 5 मायनस 1 किती राहते 4 अपॉन 2 जसाचा तसा. मग इथं काय होणार पहा x प्लस 4/2 खाली काय होईल पहा x प्लस 5/2 प्लस 1/2 दोघांचे बेस सेम आहेत. वरचे जे ऍडिशन असेल तर ऍडिशन करायची, सबस्ट्रॅक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन करायचं आणि बेस एकच वेळेस घ्यायचा. म्हणजे इथे काही 5 + 1 6/2 x प्लस 6/2 आणि लिमिट काय आपल्याकडे 2 to 3, लिमिट आहे 2 to 3. त्यानंतर इन ब्रॅकेट लॉग ऑफ पहा x प्लस बे दोन्ही 4 इथं आले 2 आणि इथं किती 3 x प्लस 3 आणि लिमिट काय आपल्याकडे 2 to 3 ह्या लिमिट पुट करून दिल्या. त्यानंतर काय करसान झाला, आता पहा आता काहीच नाही, इंटिग्रेशन तर घेऊन झालं आपलं. आता एक वेळेस लिमिट पुट करायची, अप्पर लिमिट पुट करायची, सबस्ट्रॅक्शन घ्यायचं, लोअर लिमिट पुट करायची. पहा काय येणार, लॉग ऑफ इन ब्रॅकेट एक्सच्या ठिकाणी 3 पुट करा, 3 + 2/3 + 3 याच्यामध्ये 3 सबस्ट्रॅक्शन लॉग ऑफ 3 इथं एक्सच्या ठिकाणी 2 पुट करा, 2 + 2/2 + 3 पहा लॉग ऑफ इन ब्रॅकेट 3 + 2 किती होते 5 आणि 3 + 3 6 मायनस लॉग ऑफ 2 + 2 4 आणि 2 + 3 इज 5. पहा हे तुम्हाला दिसते काय, लॉग m मायनस लॉग n च्या फॉर्म मध्ये आलं. पहा आपल्याकडे फॉर्म्युला होता लॉग m/n इज इक्वल्स टू लॉग ऑफ m/n इज इक्वल्स टू लॉग m मायनस लॉग n असा एक फॉर्म्युला होता. लॉग m मायनस लॉग n च्या फॉर्म मध्ये आलं, याला आपण लिहू शकतो लॉग m/n. लॉग ऑफ m ची व्हॅल्यू काय 5/6 अपॉन n काय 4/5 पहा मग काय होणार, लॉग ऑफ हे टर्म वरती जाईल म्हणजे 5/6 मल्टिप्लाइड बाय 5/4 काय झाला, हा 5 वरती गेला, 4 जसा तसा, नंतर हा 6 खाली आला, म्हणजे काय होईल लॉग ऑफ 5 मल्टिप्लाइड बाय 5 25 अपॉन 6 मल्टिप्लाइड बाय 4 24. हे झालं याचं फायनल आन्सर. लॉग ऑफ 25/24.
लिहून घ्या, स्क्रीनशॉट करून घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा क्वेश्चन नंबर 3. काय आहे? इंटिग्रेशन आय इज इक्वल्स टू, तुमच्या बुकमध्ये दिला आहे पा पेज नंबर 171, 3 नंबरचा क्वेश्चन, 0 to π/4 cot स्क्वेअर इंटू dx. त्याच्यासमोर काही व्हेरिएबल बी दिला नाही आणि काहीच दिलं नाही. पा cot स्क्वेअर इंटू dx हा जो क्वेश्चन आहे हा आहे प्रिंटिंग मिस्टेक. तो ऍक्च्युअल मध्ये क्वेश्चन कसा पाहिजे? इंटिग्रेशन π/4 to π/2 cot स्क्वेअर x इंटू dx. याचा आन्सर येते, त्याचा आन्सर येत नाही व्यवस्थित, ते इन्फिनिटी मायनस काहीतरी येते आन्सर. तर ते हे प्रिंटिंग मिस्टेक आहे तुमच्या बुकमध्ये. हेच नाही, भरपूर साऱ्या प्रिंटिंग मिस्टेक आहेत. चला पहा काय म्हणते, इंटिग्रेशन π/4 to π/2 cot स्क्वेअर x इंटू dx. देअरफॉर आय इज इक्वल्स टू, आता आपल्याकडे कॉट स्क्वेअरचं इंटिग्रेशन नाही आहे, पण कॉट स्क्वेअरची आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, आपल्याकडे एक आयडेंटिटी आहे की बा 1 + cot स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. पहा 1 + cot स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. मग आता हा 1 इकडे ऍडिशन मध्ये आहे, तिकडे गेल्यावर सबस्ट्रॅक्शन मध्ये, म्हणजे मग काय येईल? cot स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा -1. म्हणजे या cot स्क्वेअरला आपण रिप्लेस करू शकतो कशानं? कोसेक स्क्वेअर थिटा -1 न रिप्लेस करू शकतो. मग आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन π/4 to π/2 कोसेक स्क्वेअर x -1 न आपण याला रिप्लेस केलं इंटू dx. कोसेक स्क्वेअर x न रिप्लेस केलं. ठीक आहे, आता काय करसान? इंटिग्रेशन वाटून देसान. पा आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन π/4 to π/2 कोसेक π/4 to π/2 कोसेक स्क्वेअर x इंटू dx मायनस इंटिग्रेशन π/4 to π/2 1 इंटू dx. आता कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन आहे आपल्याकडे, कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन असते -cot x. मग पहा कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन -cot x आणि हे जे लिमिट आहे π/4 to π/2 मायनस साईन जशीची तशी, 1चं इंटिग्रेशन असते x, म्हणजे इथे येईल x इन ब्रॅकेट π/4 to π/2. ठीक आहे, चला आता काय करसान? हे मायनस साईन बाहेर काढले, हे मायनस साईन बाहेर काढल्यानंतर आतमध्ये राहणार cot x π/4 to π/2 मायनस इन ब्रॅकेट x π/4 to π/2. लिमिट पुट करून द्या. आता दोन्ही इकडे लिमिट वाटून द्या. लिमिट जर आपण दिल्या तर काय होईल? चेक करा. आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन, आय इज इक्वल्स टू, हे मायनस साईन बाहेर जशीची तशी, इथे येणार पा, इथं काय येईल? cot π/2 मायनस पा cot π/2 मायनस cot π/4. त्यानंतर हे मायनस साईन जशीची तशी, इथे येणार पा π/2 मायनस एक्सच्या ठिकाणी π/2 मायनस साईन एक्सच्या ठिकाणी π/4. लिमिट वाटून दिल्या आपण. मायनस साईन जशीची तशी, cot π/2 ची व्हॅल्यू राहते 0 आणि cot π/4 म्हणजे tan π/4 आणि cot π/4 सेम राहतात, त्याची व्हॅल्यू राहते 1. मायनस साईन जशीची तशी. आता याचे बेस सेम नाही आहे, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार? 4 × 1 4π सॉरी मायनस 2 × 2π अपॉन 4 × 2 8. त्यानंतर पहा इथं काय राहिलं? हे मायनस साईन आणि हे मायनस साईन, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, इथं राहिला फक्त 1. हे मायनस साईन जशीची तशी. 4π - 2π किती राहते? इन ब्रॅकेट 2π/8. आता बेचूक 8 म्हणजे 1 - π/4 हे झालं याचं फायनल आन्सर. लिहून घ्या, स्क्रीनशॉट करून घ्या. आपण जो नेक्स्ट क्वेश्चन वरती. चला, किती नंबरचा क्वेश्चन आहे? 4 नंबरचा. इंटिग्रेशन ऑफ -π/4 to π/4 1/1 - sin x इंटू dx. काहीच नाही, या क्वेश्चन मध्ये काय करायचं की आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन -π/4 to π/4 1/1 - sin x मल्टिप्लाइड बाय कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय? 1 - sin x खाली आहे की नाही, तर 1 + sin x आणि 1 + sin x मल्टिप्लाय करायचं आणि डिवाइड करायचं. इथे 1 + sin x अपॉन 1 + sin x यानं काय केलं आपण? मल्टिप्लाय आणि डिवाइड. तर मग काय येणार? इंटू dx. पा इंटिग्रेशन हे -π/4 to π/4 जसाचा तसा. आता 1 मल्टिप्लाइड बाय हे 1 + sin x तेच राहते, वरते काय राहील? 1 + sin x. पण पा इथं जर याला आपण ब्रॅकेटमध्ये घेतलं तर हे येते पा, हा 1 इथं 1 आहे, इथं sin x आहे, इथं sin x आहे, म्हणजे a² - b² च्या फॉर्म मध्ये येते. आणि a² - b² पा काय असते? a² - b² इज इक्वल टू a - b आणि a + b. दिसते का? पहा a - b आणि a + b काय होणार? a² - b². म्हणजे इथं काय होणार? 1चा स्क्वेअर मायनस sin x त्याचा स्क्वेअर इंटू dx. पा इंटिग्रेशन -π/4 to π/4 1 +
साइन एक्स अपॉन 1चा स्क्वेअर 1 मायनस साइनचा स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. आणखीन एक प्रॉपर्टी आहे आपल्याकडे, सॉरी आयडेंटिटी आहे की बा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. लहानपणापासून शिकून राहिलो आपण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. पण जर आपल्याला 1 मायनस साइन पहा, आता इथं हा 1 आहे, हा साइन इकडे कसं आहे पॉझिटिव्ह, तिकडे गेल्यावर काय होणार निगेटिव्ह, इकडे ऍडिशन मध्ये आहे तिकडे सबस्ट्रॅक्शन मध्ये, म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. मग या 1 मायनस साइन स्क्वेअर पहा 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा याला रिप्लेस करू शकतो आपण कॉस स्क्वेअरनं 1 मायनस साइन स्क्वेअरला. म्हणजे इथं काही पहा इंटिग्रेशन मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर एक्सला रिप्लेस करू शकतो कॉस स्क्वेअर एक्सनं. कशानं? कॉस स्क्वेअर एक्स. कॉस स्क्वेअर एक्सनं रिप्लेस केलं, ठीक आहे चालते. मग पुढे पहा आता काय करतो, या सगळे इले दिसते काय पहा, या इले काय करतो की बुवा डिनॉमिनेटर वाटून देतो, न्यूमरेटरले डिनॉमिनेटर वाटून देतो. आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 पाय बाय 4 जरा चांगला लिहितो बरं, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स इज इक्वल्स टू इंटिग्रेशन मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4. आता 1 बाय कॉस स्क्वेअर एक्स 1 बाय कॉस म्हणजे कॉस कशाचा रेसिप्रोकल आहे, सेकचा रेसिप्रोकल आहे. 1 बाय कॉस स्क्वेअर काय होणार सेक स्क्वेअर, म्हणजे इथे येईल सेक स्क्वेअर एक्स प्लस आता इथं बा साइन एक्स जसाचा तसा अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे कॉस किती वेळेस मल्टिप्लिकेशन मध्ये आहे 2 वेळेस, म्हणजे साइन अपॉन कॉस एक्स इंटू 1 अपॉन कॉस एक्स इंटू डी एक्स. पुढे इंटिग्रेशन मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 सेक स्क्वेअर एक्स जसा तसा सेक स्क्वेअर एक्स, त्यानंतर प्लस साइन जशीची तशी साइन बाय कॉस काय होते टॅन, काय होणार इथं टॅन एक्स इंटू 1 बाय कॉस काय होते सेक एक्स. रेसिप्रोकल केलं त्याचा फक्त 1 बाय कॉसचा रेसिप्रोकल सेक एक्स. इंटिग्रेशन वाटून द्या, आपल्याकडे सेक स्क्वेअर एक्सचं पण इंटिग्रेशन आहे, त्यानंतर सेक इंटू टॅन एक्सचं पण इंटिग्रेशन आहे. चला पाहू आपण. पहा इंटिग्रेशन मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स प्लस साइन जशीची तशी इंटिग्रेशन मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 फक्त सेक समोर लिहितो सेक एक्स इंटू टॅन एक्स इंटू डी एक्स. आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलंच की तुम्हाला सेक सगळेच इंटिग्रेशन एकदम चांगले येतात, तर चांगले येतात तर मग घेऊन घेऊ आपण. पहा इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय असते टॅन एक्स, सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन असते टॅन एक्स. लिमिट देऊन द्या काय आहेत मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 प्लस साइन जशी तशी सेक इंटू टॅन एक्सचं इंटिग्रेशन काय असते सेक इंटू टॅन एक्सचं इंटिग्रेशन असते सेक एक्स, काय असते सेक एक्स. मग इथं येईन पहा सेक एक्स आणि मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4. दोघांचे आपण इंटिग्रेशन घेतले, दोघांना काय केलं आपण लिमिट वाटून दिले, इंटिग्रेशन घेतले लिमिट वाटून दिले. आता काय करावं लागतं फक्त सॉरी इंटिग्रेशन घेतले लिमिट अजून द्यायचे बाकी आहेत. मग इथं येईन पहा लिमिट वाटून द्या, जिथं एक्स आहे तिथं काय पुट करसान पाय बाय 4, म्हणजे इथं येईन पहा टॅन पाय बाय 4 मायनस टॅन ऑफ पाय हा निगेटिव्ह आहे मायनस पाय बाय 4. जरा व्यवस्थित लक्ष द्या. त्यानंतर हे प्लस साइन जशीची तशीच इथं येईन सेक पाय बाय 4 मायनस याच्या मधात काय असते अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटच्या मधात सबस्ट्रॅक्शन मायनस सेक ऑफ मायनस पाय बाय 4 सेक ऑफ मायनस पाय बाय 4. ठीक आहे सर, असं घेतलं ना. तुम्हाला एक गोष्ट माहित आहे, मी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीमध्ये शिकवलेलं आहे की बुवा साइन ऑफ मायनस थिटा होते मायनस साइन थिटा, कॉस ऑफ मायनस थिटा होते कॉस थिटा, टॅन ऑफ मायनस थिटा होते मायनस टॅन थिटा, त्यानंतर कॉट ऑफ मायनस थिटा पहा कॉट ऑफ मायनस थिटा होते मायनस कॉट थिटा, सेक ऑफ मायनस थिटा होते सेक थिटा आणि कोसेक मायनस थिटा होते मायनस कोसेक थिटा. म्हणजे काय होते जर इथं अँगल निगेटिव्ह असला तर ते निगेटिव्ह साइन बाहेर येते, पण कॉसच्या बाबतीत तसं होत नाही. कॉसचा जर अँगल निगेटिव्ह असला तो पॉझिटिव्ह होऊन जाते, त्यानंतर टॅनचा अँगल निगेटिव्ह असला तो निगेटिव्ह साइन बाहेर येऊन जाते, पण कॉटचा पण निगेटिव्ह साइन बाहेर येते. सेकचा काय होते निगेटिव्ह अँगल जो असेल तो पॉझिटिव्ह होऊन जाते. मग पाहू आपण इथं पहा इन ब्रॅकेट पहा टॅन पाय बाय 4 जसाचा तसाच हा टॅन पाय बाय 4 हा टॅन पाय बाय 4 मायनस साइन. आता काय होणार टॅन ऑफ मायनस थिटा मायनस साइन बाहेर येणार ना, इन ब्रॅकेट मायनस
टॅन पाय बाय 4 ब्रॅकेट क्लोज, प्लस साईन जशीची तशी इन ब्रॅकेट पा सेक पाय बाय 4 मायनस साईन जशीची तशी. आता सेक मायनस थिटा पा सेक मायनस थिटा काय होते सेक थिटा म्हणजे तो पॉझिटिव्ह होते म्हणजे सेक पाय बाय 4 जसाचा तसा. चला आता बस शेवटचा आन्सर काढू आपण. शेवटी काय म्हणते की बाबा आपल्याकडे काय काय राहिलं आय इज इक्वल्स टू टॅन पाय बाय 4 इथं राहिलं पा इन ब्रॅकेट टॅन पाय बाय 4 निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह प्लस टॅन पाय बाय 4. त्यानंतर हे प्लस साईन हे खाली लिहितो काय प्लस साईन इन ब्रॅकेट सेक पाय बाय 4 सेक पाय बाय 4 मायनस सेक सेक पाय बाय 4 पा. तर आय इज इक्वल्स टू टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू राहते 1 प्लस या टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1 प्लस इन ब्रॅकेट सेक पाय बाय 4 ची व्हॅल्यू राहते √2 √2 आणि इथं मायनस √2 पा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल. आय इज इक्वल्स टू 1 + 1 2 याचा आन्सर काय भेटला आपल्याला 2. लिहून घ्या स्क्रीनशॉट करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन 5 नंबरचा क्वेश्चन आहे आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ लिमिट 3 to 5 1 upon √2x + 3 मायनस √2x - 3. याच्या आधी क्वेश्चन केला तसाच करा लागते काहीच नाही. काय करायचं 2x √2x + 3 इथं निगेटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह घ्यायचं √2x - 3 एक वेळेस मल्टिप्लाय करा एक वेळेस डिवाइड करा. ठीक आहे आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 3 to 5 1 upon √2x + 3 मायनस √2x - 3 मल्टिप्लाय केलं कशानं √2 2x + 3 प्लस √2x + 3 अपॉन खाली काय √2x + 3 प्लस √2x + 3 इंटू dx. चला आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 3 to 5 3 to 5 या 1 जर या पूर्ण याला मग मल्टिप्लाय केलं तर तेच राहते. एकानं तुम्ही कशाला मल्टिप्लाय करा काय राहते तेच राहते. मग काही इथं √2x + 3 प्लस √2x + 3 2x - 3 इथे काय 2x - 3 इथं 2x - 3 अपॉन खाली पहा इथं काय आहे एका ब्रॅकेटमध्ये जर घेतला आपण √2x + 3 मायनस √2x - 3 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल √2x + 3 प्लस √2x - 3 पहा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये इंटू dx. मग आताच फॉर्म्युला a² - b² काय असते a² - b² a² पहा a² - b² असते a - b आणि a + b दिसते का पहा. याला जर a पकडलं याला जर b पकडलं तर a - b आणि a + b च्या फॉर्म मध्ये आहे. हे अंडररूट वेगळं आहे बरं बाबा हे खालचं हे अंडररूट असं वेगळं आहे हे याच्यापर्यंत ठीक आहे. त्यानंतर पहा a + b आणि a - b आणि a + b च्या फॉर्म मध्ये आहे त्याला लिहू शकतो आपण a² - b² इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 3 to 5. आता हे काय आहे 2x + 3 अंडररूट मध्ये आहे आणि अंडररूट मध्ये आपण असं लिहू शकतो पहा 2x + 3 टू द पॉवर 1/2 प्लस साईन जशीची तशी 2x + 3 टू द पॉवर 1/2 मायनस अपॉन खाली मध्ये काही a² - b² म्हणजे याचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर त्याच्यामध्ये सबट्रॅक्शन म्हणजे पहा √2x + 3 याचा होल स्क्वेअर मायनस √2x - 3 याचा होल स्क्वेअर इंटू dx. चला पुढे पहा इंटिग्रेशन 3 to 5 हा 2x + 3 टू द पॉवर 1/2 प्लस 2x - 3 टू द पॉवर 1/2 अपॉन पहा इथं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल इथं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल काय राहील मग 2x + 3 पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह निगेटिव्ह काय राहील 2x निगेटिव्ह पॉझिटिव्ह प्लस 3 इंटू dx. निगेटिव्ह न पॉझिटिव्ह मल्टिप्लाय केल्यावर काय राहते निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह पॉझिटिव्ह पहा निगेटिव्ह पॉझिटिव्ह 2x आणि निगेटिव्ह 2x कॅन्सल आणि 3 + 3 किती होणार 6 म्हणजे पहा इंटिग्रेशन 3 to 5 2x + 3 टू द पॉवर 1/2 प्लस 2x - 3 टू द पॉवर 1/2 अपॉन 6 इंटू dx. हा 1/6 दोघायली बी काय आहे डिवाइड मध्ये हा 1/6 बाहेर काढू आपण कॉन्स्टंट म्हणून. चला जर 1/6 आपण बाहेर काढला तर आता इंटिग्रेशन आय इज इक्वल्स टू पहा
आय इज इक्वल्स टू 1/6 आणि 1/6 तर बाहेर काढला, सोबत सोबत काय करतो मी इंटिग्रेशन दोघांना वाटून देतो. मग इंटिग्रेशन ऑफ 2x + 3 पहा इंटिग्रेशन ऑफ लिमिट काय आपल्याकडे 3 to 5 काय 2x + 3 टू द पॉवर 1/2 याच्यामध्ये आहे ॲडिशन इंटिग्रेशन 2x - 3 लिमिट काय 3 to 5 टू द पॉवर 1/2 इंटू dx याला बी dx दिसन पहा dx दोघांना काय केलं आपण इंटिग्रेशन वाटून दिलं. आता दोघांचं इंटिग्रेशन घेऊ पहा हा 1/6 जसाचा तसा 1/6 जसाचा तसाच 1/6 इन ब्रॅकेट पहा दोघांचं जर इंटिग्रेशन घेतलं तर हा x टू द पॉवर यांच्या फॉर्ममध्ये आहे आणि हा कंपोजिट आहे म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह निघेल. पहिले तर इंटिग्रेशन घ्यायला लागेल त्याच्या सोबत सोबत डेरिव्हेटिव्ह खाली घ्यायला लागेल. मग याचं इंटिग्रेशन काही पहा 2x + 3 1/2 + 1 म्हणजे 3/2 अपॉन 3/2 इंटू d/dx ऑफ 2x + 3 इंटू d/dx ऑफ 2x + 3 हे झालं याचं. हे प्लस साईन जशीची तशी सॉरी इन ब्रॅकेट आणि याच्या लिमिट देऊन द्यायच्या काय आहे 3 to 5 मधात काय आहे ॲडिशन. हे ॲडिशन जशीच्या तशी याचं इंटिग्रेशन सेम इन काय इन इंटिग्रेशन 2x - 3 टू द पॉवर 3/2 अपॉन 3/2 इंटू d/dx ऑफ 2x - 3 आणि लिमिट काय आहेत आपले लिमिट आहे 3 to 5 3 to 5 हा 1/6 पूर्ण याले मल्टिपलमध्ये आहे. थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन करा. पहा हा 1/6 जसाचा तसा इथं 3/2 आहे पहा इथं येईन 2x + 3 टू द पॉवर 3/2 अपॉन 3/2 मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. आता दोघांना जर डेरिव्हेटिव्ह वाटून दिला तर 2x चा डेरिव्हेटिव्ह येणार 2 आणि 3 चा काय ना 0 म्हणजे इथं काय राहील फक्त 2 प्लस साईन जशी याच्या लिमिट देऊन द्यायच्या 3 to 5 हे प्लस साईन जशीची तशी इन ब्रॅकेट इथं पण 2x + 3 टू द पॉवर 3/2 अपॉन 3/2 मल्टिप्लाइड बाय 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 आणि लिमिट काय 3 to 5 चला पुढे इथं काय होईल पहा हा 2 आणि हा 2 कॅन्सल हा 2 आणि हा 2 कॅन्सल पहा इथं आलं 1/6 2x + 3 टू द पॉवर 3/2 अपॉन 3 याची लिमिट आहे 3 to 5 प्लस इन अनदर ब्रॅकेट 2x मायनस आहे 2x - 3 टू द पॉवर 3/2 अपॉन 3 याची लिमिट आहे 3 to 5 लिमिट आहे 3 to 5. आता पहा दोघांमध्ये बिन पहा इथं बी 1/3 आहे इथं बिन 1/3 आहे दोघांमध्ये 1/3 आहे तो आपण काढू शकतो बाहेर. तो दोघांचा 1/3 डायरेक्ट बाहेर घेतला तर काय होईल पहा इथं येईल 1/6 मल्टिप्लाइड बाय 1/3 इन ब्रॅकेट. आता काय राहिलं पहा फक्त 2x + 3 टू द पॉवर 3/2 प्लस 2x - 3 टू द पॉवर 3/2 बस एवढंच राहिलं. त्यानंतर पहा sin 3 × 1/18 इन ब्रॅकेट काय करसान आता फक्त लिमिट दोघांना व्यवस्थित वाटून द्या म्हणजे जिथं x आहे तिथं काय पुट करसान 3/2 जिथं x आहे तिथं 3/2 पुट सॉरी लिमिट हे 3 to 5 सॉरी लिमिट 3 to 5 लिमिट 3 to 5 जिथं तुम्हाला x दिसते तिथं लिमिट पुट करसान. पहा 1/18 इन ब्रॅकेट पहा 2x + 3 टू द पॉवर 3/2 एक वेळेस x च्या ठिकाणी 5 पुट करसान सबस्ट्रॅक्शन घेसान एक वेळेस x च्या ठिकाणी 3 पुट करसान त्यानंतर हे प्लस साईन जशीची तशी एक वेळेस x च्या ठिकाणी 5 पुट करसान सबस्ट्रॅक्शन घेसान x च्या ठिकाणी 3 पुट करसान म्हणजे काय पहा 2x च्या ठिकाणी काय 5 2 मल्टिप्लाइड बाय 5 प्लस 3 टू द पॉवर 3/2 टू द पॉवर 3/2 मधात काही सबस्ट्रॅक्शन त्यानंतर x च्या ठिकाणी 3 म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 3 प्लस 3 टू द पॉवर 3/2 हे झालं 1 त्यानंतर हे प्लस साईन घेतले आपण प्लस घेतल्यानंतर x च्या ठिकाणी एक वेळेस 5 पुट करसान म्हणजे काय येईल 2 मल्टिप्लाइड बाय 5 मायनस 3 टू द पॉवर 3/2 त्यानंतर आणखीन पहा या x च्या ठिकाणी 3 पुट करसान मायनस साईन जशीची तशी 2 मल्टिप्लाइड बाय 3 मायनस 3 टू द पॉवर 3/2 पहा जे शेवटी लिहिले की आपण 1/18 2 मल्टिप्लाइड बाय 5 प्लस 3 टू द पॉवर 3/2 या प्रत्येकाची पॉवर किती आहे 3/2 ते शेवटचं दिसत नाही आहे तर पहा हे लिहून घेसान तुम्ही. आता मी हे मोडतो पहा आता थोडंसं क्वेश्चन हा एकदम सोपी आहे फक्त काय कॅल्क्युलेशन व्यवस्थित असले पाहिजेत बाकी काहीच नाही.
आपल्याकडे काय आलं 1/18. काय आलं 1/18. हे स्टेप मी पुन्हा लिहितो इथं फक्त. काय हे जे रेग्युलर स्टेप आहे ते पुन्हा लिहितो. काय आलं 2 × 5. 2 × 5 5 दुनी 10 म्हणजे किती 10 + 3 टू द पॉवर 3/2 मायनस 3 दुनी 6 6 + 3 9 9 टू द पॉवर 3/2. ठीक आहे ना. एक स्टेप वाढून देऊ 6 + 3 टू द पॉवर 3/2 प्लस 10 - 3 10 - 3 टू द पॉवर 3/2 आणि इथं काय 3 × 2 6 मायनस ऑफ 6 - 3 टू द पॉवर 3/2. प्रत्येकाची पॉवर 3/2 आहे. ठीक आहे चालते. हा 1/18 इन ब्रॅकेट 10 10 3 13 13ची पॉवर किती आहे 3/2 मायनस 6 3 9 9ची पॉवर 3/2 प्लस 7ची पॉवर 3/2 मायनस 3ची पॉवर 3/2. सगळ्याची पॉवर किती आहे 3/2 आहे. मग याच्यात सगळ्यात पहिले पाहायचा की बा 1/2 आहे इथं तर परफेक्ट स्क्वेअर कोणता आहे काय तर 9 हा परफेक्ट स्क्वेअर आहे पण कितीचा 3चा. तर हे जे आहे ना 13ची पॉवर 3/2 याला कसं सॉल्व्ह करायचं सरळ 13ची पॉवर किती आहे 3/2 तर याला 1/2 × 3 लिहू शकतो. आपण 3 × 1 काय होते 3 इथं 3/2 येणार म्हणजे हा 13 √13 आहे. √13 आणि त्याची पॉवर किती आहे 3. 1/2 ला आपण अंडररूट लिहू शकतो ना. याच्या आधी केलं आहे आपण 3 म्हणजे हा √13 किती वेळेस मल्टिप्लिकेशन मध्ये आहे 3 वेळेस. म्हणजे कसा √13 × √13 कधीही 2 जर रूट असले आणि सेम आपले डिजिट असले तर रूट कॅन्सल होते. मग √13 × √13 किती राहते फक्त 13 आणि हा √13 जसाचा तसा. या √13 3/2 ला सॉल्व्ह केलं हे असं येणार. मग आता सिमिलर या 7 √3/2 ला सॉल्व्ह केलं काय येणार 7 √7. या 3 ला सॉल्व्ह केलं काय येणार 3 √3. हे लक्षात घे जा. जर नाही समजलं तर एक वेळेस व्हिडिओ मागो घेऊन पुन्हा तुम्ही पाहून घे जा कसं काय आलं हे तर लिहून घे जा. मग इथं काय येईल 1/18 इन ब्रॅकेट 13 √13 मायनस तर याचं काय होते 9 टू द पॉवर 3/2 आहे की नाही याला कसं सॉल्व्ह करता येते सेम तसंच √9 त्याचा काय आहे क्यूब √9 त्याचा क्यूब. आता सरळ अंडररूट जसं तसं 9 कितीचा स्क्वेअर आहे 3चा स्क्वेअर आहे परफेक्ट स्क्वेअर आहे म्हणजे 3चा स्क्वेअर आहे 9 आणि त्याचा क्यूब आहे स्क्वेअर रूट कॅन्सल. इथं करायला फक्त 3 आणि त्याचा काय आहे क्यूब 3चा क्यूब किती होते 27 3चा क्यूब होते 27 म्हणजे 9 टू द पॉवर 3/2 ला सॉल्व्ह केलं तर आन्सर येते 27. चला मायनस 27 प्लस इथं येईल 7 √7 मायनस 3 √3. फक्त आता हा 27 परफेक्ट आहे म्हणून तिकडे घेऊन घ्या 1/18 इन ब्रॅकेट 13 √13 प्लस 7 √7 मायनस 3 √3 मायनस 27 हे झालं तुमचं फायनल आन्सर. हा क्वेश्चन एकदम व्यवस्थित करसान फक्त बस. 6 नंबरचा क्वेश्चन आहे इंटिग्रेशन लिमिट आहे 0 to 1. लिमिट काय आपली 0 to 1 x² - 2 अपॉन x² + 1 इंटू dx. सगळ्यात पहिले पाहायचं जर आपला न्यूमरेटर असते त्याला आपण डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो काय इथं x² आहे इथं पण x² आहे इथं -2 आहे पण इथं +1 आहे इथं +1 आणू शकतो काय नसेल येत तर सरळ काय करायचं इथं +1 आहे की नाही एक वेळेस 1 ऍड करायचा सबट्रॅक्ट करायचा किंवा इथं जर समजा 3 असतं तर एक वेळेस 3 ऍड करायचा आणि 3 सबट्रॅक्ट करायचा. मग सरळ आपण त्याच फॉर्म मध्ये पाहू होते काय तर 0 to 1 x² -2 +1 -1 हा +1 -1 हा 1 कॅन्सल होऊन 0 येते आन्सर. त्यानंतर x² + 1 इंटू dx इंटिग्रेशन 0 to 1 हा x² आणि हा +1 सोबत लिहितो मी x² + 1 हा -2 आणि हा -1 अपॉन x² + 1 इंटू dx. इंटिग्रेशन 0 to 1 x² + 1 आणि हा -2 -1 -3 अपॉन खाली काय आहे x² + 1 इंटू dx. याला ब्रॅकेट कर जा ब्रॅकेटमध्ये यायला पूर्ण ब्रॅकेट केला आपण इंटू dx इंटिग्रेशन 0 to 1. आता काय करतो हे जे आहे ना x² + 1 याला एक टर्म पकडतो आणि हा -3 वेगळी टर्म पकडतो. मग काय करता येते याले आपला डिनॉमिनेटर जो आहे तो वाटून देता येते. मग काय होईल x² + 1 अपॉन x² + 1 इंटू dx विथ इंटिग्रेशन वाटून देऊन राहिलो बरं मायनस साईन जशीची तशी इंटिग्रेशन ऑफ 3 अपॉन हे मायनस साईन बाहेर काढले इंटिग्रेशन ऑफ 3 अपॉन x² + 1 इंटू dx लिमिट काय 0 to 1.
इथपर्यंत काही त्रास नाही. पहा हा x² + 1 x² + 1 कॅन्सल. काय राहिलं आपल्याकडे पहा I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to 1 1 into dx. हे मायनस साईन हा 3 जो आहे हा कॉन्स्टंट आहे, हा काढला बाहेर. 3 बाहेर काढला तर आतमध्ये कराईन 1/x² + 1 into dx. आता तुम्हाला दोघांचे इंटिग्रेशन माहित आहे. सरळ सरळ सांगतो पहा 1चं इंटिग्रेशन येते x आणि 1/x² + 1चं इंटिग्रेशन येते tan इनवर्स ऑफ x. म्हणजे काय येईन पहा इथं येईन x लिमिट काय 0 to 1 -3 जसा तसा याचा येईन tan इनवर्स ऑफ x लिमिट काय 0 to 1. मग आता एक वेळेस x च्या ठिकाणी 1 पुट करा, अप्पर लिमिट पुट करा, सबस्ट्रॅक्शन घ्या, लोअर लिमिट पुट करा, अप्पर लिमिट पुट करा, सबस्ट्रॅक्शन घ्या, लोअर लिमिट पुट करा. म्हणजे काय येईन 1 - 0 -3 जसा तसा tan इनवर्स ऑफ 1 - tan इनवर्स ऑफ 0. म्हणजे काय येईल 1 - 0 इज 1 1 - 0 इज 1 -3 जसाचा तसाच. tan इनवर्स ऑफ 1 ची व्हॅल्यू राहते π/4 आणि tan इनवर्स ऑफ 0 राहते 0. 1 - 3 into π/4 म्हणजे काय 1 - 3 π/4 झालं यांचं. घ्या पटकन लिहून. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 नंबरचा क्वेश्चन आहे. I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 0 to π/4 sin of 4x sin of 3x into dx. हा 0 आहे बाबा मला, हा आहे 0 sin of 4x into sin of 3x. पाहू मग आपण काय होते तर पहा दोन फंक्शन आहेत, कशात आहेत मल्टिप्लिकेशन मध्ये आणि इंटिग्रेशन आहे 0 to π/4. मी काय करतो फक्त एक छोटीशी ऍडजस्टमेंट करतो. इंटिग्रेशन ऑफ 0 to π/4 2/2 पहा 2 वरती घेतला आणि खाली घेतला, हा 2 जर कॅन्सल झाला तर काय येते शेवटी 1 येते. त्यानंतर इथं काय येईल साइन ऑफ 4x into साइन ऑफ 3x into dx. पहा हा 2/2 आहे तर याच्यातून काय करतो 1/2 काढतो बाहेर. 1/2 जर बाहेर काढला आतमध्ये राहील काय 0 to π/4 2 into साइन 4x into साइन 3x into dx. साइन 4x साइन 3x into dx. एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, की बुवा 2 sin A into sin B is equal to cos of A minus B minus cos of A plus B. cos of A plus B. पहा इथे दिसते तुम्हाला 2 sin या 4x ले A पकडतो आणि 3x ले B पकडतो. तर पहा sin A into sin B 2 sin A into sin B काय येणार cos of A minus B cos of A plus B. म्हणजे इथं काय होणार, इथं होणार हा 1/2 जसा तसा इंटिग्रेशन ऑफ 0 to π/4 इन ब्रॅकेट पहा cos of A plus B म्हणजे cos of A plus B. A ची व्हॅल्यू किती आहे 4x सॉरी A minus B 4x minus 3x आणि मायनस ऑफ cos of A plus B 4x plus 3x into dx. चला पाहू आपण हा 1/2 जसा तसा 0 to π/4 इन ब्रॅकेट cos of 4 - 3 1 म्हणजे इथं काय राहील फक्त cos x मायनस साइन जशीची तशी cos of 4x plus 3x काय राहणार cos of 7x लिमिट काय 0 to π/4 into dx. झालं. आता दोघांना इंटिग्रेशन वाटून द्या मग पाहू आपण पुढे काय होते. तर हा 1/2 बाहेर जसाचा तसा इंटिग्रेशन 0 to π/4 cos x into dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 0 to π/4 cos of 7x into dx. सरळ मग पुढे पाहू आपण काय होते. तर हा इंटिग्रेशन 1/2 बाहेर जसाचा तसा, हा I इज इक्वल्स टू 1/2 बाहेर जसाचा तसा इंटिग्रेशन ऑफ cos x काय होत असते sin x. इंटिग्रेशन ऑफ cos x होते sin x. मग इथं येईल sin x आणि लिमिट काय 0 to π/4 0 to π/4 लिमिट आहे. त्यानंतर मायनस साइन जशीची तशी इंटिग्रेशन ऑफ cos 7x ते येणार sin 7x आणि इथं 7x आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार खाली 7. मग इथं येणार sin 7x अपॉन खाली डेरिव्हेटिव्ह 7 आणि जे लिमिट आहे 0 to π/4 0 to π/4. पहा 1/2 जसा तसाच 1/2 जसा तसा इन ब्रॅकेट पहा इथं काय आलं sin x आणि इथं आला sin 7x sin x sin 7x. आता दोघांत काय करू शकतो आपण लिमिट पुट करू शकतो. त्याच्या पहिले पहा हा sin x जसा तसा 0 to π/4 मायनस याच्यातून 1/7 काढला आपण बाहेर 1/7 बाहेर काढला तर इथे येणार sin of 7x इंटिग्रेशन 0 to π/4 इंटिग्रेशन 0 to π/4 1/2
नंतर 1/2 आता काय करतो पहा, हा जो 1/2 आहे की सगळे मल्टिप्लाय करून देतो आणि दोघायले काय करतो लिमिट वाटून देतो. हातवात दोन गोष्टी करतो. हा 1/2 या पूर्ण याला मल्टिप्लाय आहे, याले आणि याले दोघाले मल्टिप्लिकेशन करतो आणि हा हा जो लिमिट आहे प्रत्येकाला वाटून देतो. पहा 1/2 इन ब्रॅकेट, पहा पहिले काय येणार sin π/4 मायनस sin 0. आता हा 1/2 मल्टिप्लाइड बाय 1/7 म्हणजे काय 1/14, 7 दुनी 14 साइन ऑफ 7 π/4. पहा हा 7 जसा तसा एक्सच्या ठिकाणी π/4 मायनस साइन 0. पाहू आपण आन्सर काय ते. तर पहा इथं काय इज इक्वल्स टू, पहा I इज इक्वल्स टू 1/2 इंटू साइन π/4 ची व्हॅल्यू राहते 1/√2 मायनस साइन 0 ची व्हॅल्यू 0 मायनस 1/14 जसा तसा साइन 7 π/4 ची व्हॅल्यू काय राहते. आता सगळ्यात पहिले एक सांगतो तुम्हाला काय आहे इथे अँगल साइन 7 π/4. 7 π/4 म्हणजे किती होते पहा 7 π/4. इथं जर आपण कार्टेशियन सिस्टम काढली, कुठे काढू, ठीक आहे इथं काढतो. पहा कार्टेशियन सिस्टम जर आपण छोटीशी इथं काढली तर काय ते हा असते फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. आता याच्यामध्ये काय असतात ऑल फंक्शन पॉझिटिव्ह, याच्यात साइन साइनचा रेसिप्रोकल कोसेक, याच्यात टॅन टॅनचा रेसिप्रोकल कॉट, याच्यात कॉस कॉसचा रेसिप्रोकल सेक पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह अँगल असतात. पहा इथं असते 0, इथं असते π/2, इथं असते पाय 3 π/2 आणि 2 पाय. आता हे जे आहे की नाही आपण 11च्या जो मॅथमॅटिक्स आहे ट्रिग्नोमेट्रिक फर्स्ट त्याच्यामध्ये एकदम डिटेलमध्ये घेतलाय, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. सरळ सरळ पहा इथं काय आहे 7 π/4, 7 π/4, 7 π/4 म्हणजे 7 मल्टिप्लाइड बाय π/4 म्हणजे 45चा अँगल. आता 7 π/4 म्हणजे 45चा अँगल, 7 मल्टिप्लाइड बाय π/4 315. किती होता 315. आता हे 315 360 पेक्षा लहान आहेत की मोठे आहेत ते पाहायचं. आता सरळ सरळ 360 मधून किती जर काढले 315 येतात, 360 मधून जर 45 काढले तर किती येतात 315 येते. म्हणजे 360 ला आपण लिहू शकतो 2π मायनस 45. आता 2π π/2 म्हटलं की चेंज होते. आपल्याकडे एक फॉर्म्युला होता साइन ऑफ π/2 मायनस थिटा काय होत होता कॉस थिटा, बट साइन ऑफ पाय मायनस थिटा काय राहते फक्त साइन थिटा. मग इथं काय होईल साइन ऑफ 2π मायनस थिटा. पाय आणि पायच्या पट्ट्यातले कोणची असो पाय 2π 3π 4π 5π 6π चेंज होणार नाही. म्हणजे इथं काय होईल पहा याला आपण लिहू शकतो साइन ऑफ इन ब्रॅकेट पहा साइन ऑफ 2π मायनस किती 45, 45 म्हणजे π/4 जाऊ द्या डायरेक्ट घेऊ आपण. पहा इथं साइन ऑफ 2π मायनस π/4. आता 2π मायनस π/4 काय राहते. आता सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आता हा 2π मायनस थिटा, 2π मायनस थिटाच्या फॉर्म मध्ये आहे. हा पहा 2π मायनस थिटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाय करते हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर 2π मायनस थिटा 360 पेक्षा कमी, 360 पेक्षा कमी. मग पहा इथं दिसते काय इथं आहे, इथं पहा इथं 0 to π/2, π/2 to π, π to 3π, 3π to 2π म्हणजे हा 2π इथपर्यंत अँगल 2π असेल. मग याच्या खालचा काय असेल 2πच्या कमीच असेल ना. म्हणजे 2π मायनस थिटा किती नंबरच्या क्वाड्रंट मध्ये लाय करते 4th नंबरच्या, आणि 4th नंबरच्या क्वाड्रंट मध्ये काय असते साइन नेगेटिव्ह असते. म्हणजे इथं काय येईल मायनस साइन π/4 आणि हा मायनस 0. पुढे हा 1/2 मल्टिप्लाइड बाय आता 1/2 मल्टिप्लाइड बाय 1/√2 काय येईल 1/2 मायनस 1/14 जसा तसा याची व्हॅल्यू येईल मायनस 1/√2 मायनस 0. 0चं काही घेणं नाही, हे व्यवस्थित लिहून घेता तुम्ही. पहा आता पुढे 1/2√2 मायनस मायनस निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह 1/14√2. मग आता काय करसान सरळ सरळ बेस सेम करावं लागतात आपल्याला. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यापेक्षा एक काम करतो मी, जर पहा इथं किती आहे √2 इथं आहे 14 इथं आहे 2. जर 7 न वरती मल्टिप्लाय केलं खाली मल्टिप्लाय केलं तर काय होऊन पहा इथं होणार 7 न जर वरती 1 मल्टिप्लाय केलं तर 7 येतील. 7 मल्टिप्लाय बाय 2 14 √2 जसा तसा 1/14 पहा बेस सेम आले तर ऍडिशन करा, ऍडिशन असेल तर सबस्ट्रॅक्शन करा, सबस्ट्रॅक्शन असेल तर इथं किती होईल 7 + 1 8/14 आता 8 आणि 14 2 भाग जाते. मग 2 भाग द्या, 2 जर भाग दिला आपण इथेन 7 इथेन 4 4/7 हे झाले फायनल आन्सर. लिहून घ्या. चला पहा 8 नंबरचा क्वेश्चन. जास्त व्हिडिओ लंबा न करता आपण याच क्वेश्चनवर थांबू. आज काय आहे इंटिग्रेशन I इज इक्वल टू 0 to π/4 √1 + sin 2x into dx 1 + sin 2x into dx. Therefore I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 to π/4. आता हा जो 1 आहे पहा या 1 ला आपण रिप्लेस कशाने करू शकतो sin² x +
कॉस स्क्वेअर एक्स न रिप्लेस करू शकतो, कारण की साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय होते 1 होते. आणि प्लस साइन टू एक्सचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, साइन टू थिटाचा 2 sin x इंटू कॉस एक्स इंटू dx. चला इंटिग्रेशन 0 टू π/4. पहा याला मी रिअरेंज करतो. पहा साइन स्क्वेअर एक्स लिहितो समोर प्लस हा 2 sin x इंटू कॉस एक्स मधात प्लस कॉस स्क्वेअर एक्स इंटू dx. पहा दिसते का तुम्हाला, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर या फॉर्म मध्ये आला. मग याला आपण कसं लिहू शकतो, इंटिग्रेशन 0 टू π/4 अंडर रूट ऑफ a प्लस b होल स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. म्हणजे साइन एक्स प्लस कॉस एक्स याचा होल स्क्वेअर इंटू dx. पहा इंटिग्रेशन 0 टू π/4 स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल. काय राहिलं फक्त इथं साइन एक्स प्लस कॉस एक्स इंटू dx. काहीच नाही, फक्त आता इंटिग्रेशन वाटून देतो. पहा इंटिग्रेशन 0 टू π/4 साइन एक्स इंटू dx प्लस इंटिग्रेशन 0 टू π/4 कॉस एक्स इंटू dx. पहा आता तुम्हाला याचे इंटिग्रेशन येतातच. पहा साइनचं इंटिग्रेशन काय असते, साइनचं इंटिग्रेशन असते मायनस कॉस एक्स. वरती लिहितो जरा चांगलं वाटलं पाहिजे. आय इज इक्वल्स टू साइनचं इंटिग्रेशन असते कॉस एक्स, म्हणजे इथं काही मायनस कॉस एक्स आणि लिमिट काय 0 टू π/4 आणि हा प्लस साइन जशीची तशी. त्यानंतर कॉसचं इंटिग्रेशन असते साइन एक्स, कॉसचं इंटिग्रेशन असते साइन एक्स, लिमिट 0 टू π/4 जशाच्या तशा. ठीक आहे चालते. चला पुढे मायनस कॉस एक्स. हा हे मायनस साइन काढली बाहेर, मायनस साइन जर बाहेर काढली तर आतमध्ये राहील कॉस एक्स 0 टू π/4 लिमिट प्लस इन ब्रॅकेट साइन एक्स 0 टू π/4 लिमिट जशाच्या तशा. हे मायनस साइन बाहेर काढली आपण ना, मायनस साइन बाहेर जशीची तशी. एक वेळेस काय करसान, एक्सच्या ठिकाणी π/4 पुट करसान, एक वेळेस 0 पुट करसान, एक वेळेस π/4 पुट करसान, एक वेळेस 0 पुट करसान, दोघांच्या मध्ये सबट्रॅक्शन घेसान. कॉस ऑफ π/4 मायनस कॉस 0 प्लस साइन इन ब्रॅकेट साइन ऑफ π/4 मायनस साइन 0. हे मायनस साइन जशीच्या तशी. कॉस π/4 ची व्हॅल्यू येते 1/√2 मायनस कॉस 0 ची व्हॅल्यू येते 1 प्लस साइन π/4 ची व्हॅल्यू येते 1/√2 मायनस साइन 0 ची व्हॅल्यू येते 0. मायनस साइन जशीची तशी. निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय पॉझिटिव्ह, निगेटिव्ह 1/√2, निगेटिव्ह प्लस 1 प्लस 1/√2. 0 लिहायचं काम नाही. निगेटिव्ह √2 1/√2 पॉझिटिव्ह 1/√2 कॅन्सल. फायनल आन्सर काय आलं 1. झालं खतम. तर आजच्या या क्वेश्चनवर आपण इथं थांबू. याच्यानंतर आपण जे नेक्स्ट राहिलेले क्वेश्चन आहेत ते घेऊन घेऊ. आता आपली टोटल नंबर्स ऑफ क्वेश्चन आहेत याच्यामध्ये 15 क्वेश्चन पैकी आपण किती घेतले 8. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 7 क्वेश्चन घेऊ. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर याच्यात काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की बा सर हे नाही समजून राहिलं. जर समजा काही प्रॉब्लेम असेल की बा फास्ट होऊन राहिलं तर ते सांगू शकता. चला भेटू नंतर. भारत माता की जय.